जय भोले बम बम भोले ओम नमः शिवाय. कसे आहेत माझ्या मराठी भावांनो बहिणींनो, हिंदी भाऊ बहिणींनो, हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक दोन्ही भाषेचा आदर करतो. माझी मातृभाषा मराठी आहे, तर आजचा व्हिडिओ आपण मराठीत बनवूया आणि हिंदीत पण काही व्हिडिओ बनवूया, पण आजचा व्हिडिओ हा मराठीत आहे. तर माझ्या काही भाऊ बहिणींनी प्रश्न केला होता की बायबलमध्ये मूर्तिपूजा बद्दल म्हणजे सांगा. का हे मी जे बायबल आहे ते वापरत होतो पहिलं, ज्यावेळेस मी प्रीचिंगला जात होतो, संदेश देण्यासाठी जात होतो. तर आज आपण ह्या बायबलमधून बघूया मूर्तिपूजेबद्दल काय सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो प्रकटीकरण याचा 20वा अध्याय आणि 4थं वचन मी तुम्हाला सांगतो की काय लिहिलेलं आहे. बघा तुम्ही इकडं, तुम्हाला दाखवतो मी 2 मिनिटं पुढल्या येणे. इकडं बघा, प्रकटीकरण पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 4थं वचन. इथं बघा काय. नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते, त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याचे खून धारण केले नव्हते, त्याचे आत्मे पाहिले, ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. म्हणजे जे कुणी नमन करणार नाही मूर्तीला, तर ते 1000 वर्ष ख्रिस्ताबरोबर राज्य केले. हे पण आहे मूर्तीला, म्हणजे ख्रिस्ती लोक मूर्तीपूजा करत नाहीत किंवा मूर्तीचे पाय पडत नाही. तर असे लोक त्यांना येशूबद्दल 1000 वर्ष राज्य करतात असं सांगितलेलं आहे. बघा तर प्रियांनो, असे म्हणजे वचन आहेत बायबलमध्ये अनेक काही की ते सांगतात की जे मूर्तीपूजा करत नाही त्यांना 1000 वर्ष राज्य करते. तर तुम्ही प्रकटीकरण तुम्ही गुगलवर जर सर्च मारलं, प्रकटीकरण याचा 20वा अध्याय 4थं वचन, 4थ्या वचनापासून 5व्या वचनाच्या मध्ये लिहिलेले ते तुम्ही वाचू शकतात. प्रकटीकरण तुम्ही गुगलवर सर्च मारू शकतात. 20वा अध्याय 4थ्या वचनापासून पुढं अशा अनेक वचन आहेत की ते मूर्तिपूजेला विरोध करतात. असे भरपूर काही वचन आहेत. तर आज मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितले बायबलमधून. अजून बघूया आपण काय काय सांगितलं बायबलमध्ये. कोरिन्थकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 14 वचन. इथं बघा, मूर्तिपूजेचा त्याग इथं स्पष्ट लिहिलेले. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हा सुज्ञ म्हणून मी तुम्हा बरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. अगं इथून पूर्ण वाचा तुम्ही. जो आशीर्वादाचा पेला आपण आशीर्वादावदित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा पेला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? हे तुम्हाला नाही कळणार एवढं, मी तुम्हाला खालचं सांगतो. अगदी 19 वचन काय सांगतं. तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखविलेला नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही, तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे. हे तुम्हीच वाचा, इथं काय लिहिलेलं आहे. हा पॅरेग्राफ तुम्ही वाचू शकतात. मूर्तिपूजेचं त्याग, कोरिन्थकरास पहिले पत्र. ह्या गोष्टीमुळे जे ख्रिस्ती लोक आहेत की ते म्हणजे मंदिरात जात नाही किंवा पाया पडत नाहीत, देवाला मानत नाही, फक्त येशू ख्रिस्ताला मानतात. हे असे जे काही म्हणजे वचन आहेत की ते त्यांना चर्चमध्ये सतत सांगितले जातात. मूर्तिपूजा करू नका किंवा नैवेद्य खाऊ नका. तुम्ही इथं स्पष्ट वाचलेले की नैवेद्य खाऊ नका म्हणून. इथं 19 वचन आहे 14 अध्यायामधलं कोरिन्थकरास पहिले पत्र. तर माझे म्हणणे काय? मूर्तीला दाखवलेले नैवेद्य काहीतरी आहे
असं म्हणजे इथे लिहिलेलं आहे. तर तुम्ही हे वाचू शकतात, गुगलवर सर्च मारू शकतात. करिंदकरास पहिले पत्र 10वा अध्याय 14 वचनापासून तुम्ही वाचा. तुम्हाला सर्व काही कळेल की बायबल काय सांगतं. तर मी प्रियांनो, बायबल हे पूर्ण म्हणजे आपल्या सनातन भाऊ बहिणीच्या विरोधात आहे असं स्पष्ट याच्यामध्ये तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला भरपूर काही कळेल. तर चला माझ्या भाऊ बहिणींनो, जर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर जरूर करा, मला तुम्ही सांगा. काही विचारायचं असेल तर तुम्हाला जरूर तुम्ही विचारू शकता. तर चला, बाय बाय. जय भोले, बम बम भोले, ओम नमः शिवाय.